नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि तुम्ही पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, वसुधैव कुटुंबकम हा सनातन भारतीय संस्कृतीचा नारा घेऊन आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जगभरातल्या लहान मोठ्या सर्व देशांना भेटी देत असतात. सध्या दिनांक 2 जुलै ते 9 जुलै 2025 या काळामध्ये ते 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या देशांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक विदेशी भेटीमध्ये त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना सनातन भारतीय संस्कृतीची प्रतीके असलेल्या भेटवस्तू देऊन आपल्या संस्कृतीचा परिचय त्या राष्ट्रप्रमुखांना आणि त्या देशाला करून देत असतात. शिवाय त्या देशातील भारतीय वंशाच्या लोकांसाठी विशेष वेळ देऊन त्यांच्याशी जवळीक साधतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्या सुरू असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशामधल्या दौऱ्यामध्ये त्यांनी तेथील भारतीय वंशाच्या लोकांच्या कम्युनिटी प्रोग्रॅममध्ये जाऊन भाषण करताना आपल्या विशेष शैलीतील भाषणाने तिथल्या जनतेची आणि तिथल्या भारतीय वंशाच्या लोकांची मनं जिंकून घेतली. त्या विषयावरचा हा व्हिडिओ आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये सनातन संस्कृतीचा जय जयकार. तर मित्रांनो, त्रिनिदाद आणि टोबॅगो हा व्हेनेझुएलाच्या बाजूला असलेला दक्षिण अमेरिका खंडातील एक द्वीपसमूहांचा छोटासा देश आहे. या देशामध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो ही 2 मोठी बेटं असून अन्य छोटी बेटे सुद्धा समाविष्ट आहेत. या देशातलं त्रिनिदाद हे मोठं बेट 4800 स्क्वेअर किलोमीटरचं असून टोबॅगो हे छोटं बेट 300 स्क्वेअर किलोमीटरचं आहे आणि ते त्रिनिदादपासून 20 मैल दूर आहे. त्रिनिदाद या बेटावर व्हेनेझुएलाच्या एंड्स माउंटनच्या काही पर्वतरांगांमुळे उत्तम निसर्ग सौंदर्य लाभलेलं असून अनेक सुंदर धबधबे देखील आहेत. सर्व बाजूनी सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या या बेटाला अनेक सुंदर बीचेस देखील आहेत. ट्रॉपिकल वातावरण असं ज्याचं वर्णन केलं जातं असं वातावरण वर्षभर असतं. 18व्या शतकात त्या बेटावर ऊस, कोको आणि कॉफी याची लागवड करण्यासाठी ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर भारतातल्या बिहारमधून आणि काही आफ्रिकन देशांमधून मजुरांना त्या बेटावर नेलं होतं. त्या मजुरांची सध्या 6वी-7वी पिढी त्या देशामध्ये नांदते. या देशामध्ये ऊस, कॉफी आणि कोको या तिन्ही पिकांची शेती आत्तासुद्धा प्रामुख्याने होते. त्याबरोबरच या देशामध्ये मुबलक उपलब्ध असलेला नॅचरल गॅस हा देखील या उत्पन्नाचा महत्त्वाचा साधन आहे. त्याचबरोबरीने ही बेटं कॅरेबियन समुद्राचा भाग असल्यानं मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाचा व्यवसाय देखील या बेटांवर चालतो. 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी भारतामधून नेलेल्या हिंदू मजुरांची 6वी पिढी आज त्या देशामध्ये नांदते. 2011च्या आकडेवारीनुसार त्या देशामध्ये साधारणतः 18.2% हिंदू आणि 32.1% प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि 21.6% रोमन कॅथोलिक ख्रिश्चन आहेत. या देशाचं पूर्वीचं स्वरूप ब्रिटिश कॉलनी असंच होतं. कॉमनवेल्थ कंट्री असं म्हटलंही जात होतं त्याला. मात्र ब्रिटिशांच्या 1962च्या ऑर्डरप्रमाणे या देशाला पहिल्यांदा गव्हर्नर जनरल नेमला गेला आणि या देशाला ब्रिटिशांच्यापासून मुक्ती मिळायला सुरुवात झाली. 1976 साली या देशानं स्वतःची घटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बनवली. या देशात पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे आणि प्रजासत्ताक देश आहे. या देशाच्या पार्लमेंटमधून या देशाचा प्रेसिडेंट निवडला जातो आणि तो त्या देशाच्या प्रधानमंत्र्याची निवड करतो, जो प्रधानमंत्री त्या पार्लमेंटमधल्या बहुमत मिळवलेल्या पक्षाचा असतो. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशातल्या लोकशाहीचा ढाचा हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातल्या लोकशाहीच्या ढाच्याचं एक सुंदर मिश्रण आहे. मित्रांनो, अभिमानाची गोष्ट अशी की या देशाची सध्याची पंतप्रधान कमला सुशीला परसाद बिसेसूर म्हणजे ज्यांना कमला परसाद असं ओळखलं जातं त्या आहेत. कमला परसादजी मूळच्या बिहारमधल्या बक्सर जिल्ह्यातल्या हिंदू कुटुंबातील हिंदूंच्या वंशज असून त्यांनी लॉ आणि शिक्षण विषयातलं शिक्षण पूर्ण करून उच्च पदव्या मिळवलेल्या आहेत. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील महत्त्वाचा राजकीय पक्ष युनायटेड नॅशनल काँग्रेस याच्या त्या सुरुवातीपासूनच्या नेत्या असून त्यांनी या पक्षाच्या वतीनं सन 2010 ते 2015पर्यंत या देशाचं पंतप्रधानपद, तसंच त्यानंतर विरोधी पक्षनेतापद, त्यानंतर देशाच्या अटॉर्नी जनरल अशा विविध पदांवर काम केलेलं आहे. त्यानंतर त्या कॉमनवेल्थ ऑफ नेशन्सच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि भारताबाहेरच्या देशाच्या पंतप्रधान बनलेल्या त्या पहिल्या मूळ भारतीय वंशाच्या महिला आहेत. नुकत्याच
2025 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाला बहुमत मिळवून दिलं आणि त्या पुन्हा देशाच्या प्रधानमंत्री बनलेल्या आहेत. आपण भारतीय मुळाचा असल्याचा त्यांना पूर्ण अभिमान असून त्यांनी बिहारमधल्या बक्सर या जिल्ह्यातल्या आपल्या पूर्वजांच्या मूळ गावाला भेट देखील दिलेली आहे. मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी कम्युनिटी मीटिंगमध्ये आपल्या खास शैलीमध्ये पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसूर यांची बिहारची बेटी असं भरपूर कौतुक करून तेथील उपस्थित सर्व भारतीय वंशाच्या हिंदूंना गौरवान्वित आणि आपलंसं केलेलं आहे. याचबरोबर मोदींनी कमला प्रसाद यांना सरयू नदीचं पवित्र जल असलेला जलकुंभ आणि राम मंदिराची प्रतिमा भेट देऊन सनातन भारतीय संस्कृतीशी त्यांचं नातं पुन्हा कायम केलेलं आहे. मित्रांनो, मोदींचं ते भाषण प्रत्यक्षच ऐका. लोग इन्हें बिहार की बेटी मानते हैं. पीपल इन इंडिया कंसिडर प्राइम मिनिस्टर कमला जी एज द डॉटर ऑफ बिहार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हाल ही में त्रिनिदाद और टोबैगो में भारतीय मूल के समुदाय को संबोधित करते हुए एक विशेष भावनात्मक क्षण साझा किया, जिसने हर बिहारी का सीना गर्व से चौड़ा कर दिया. उन्होंने वहां की प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर को बिहार की बेटी कहकर पुकारा और बताया कि उनके पूर्वज बिहार के बक्सर से रहने वाले थे. ये सुनकर वहां मौजूद भारतीय मूल के लोगों के चेहरे गर्व से दमक उठे. मित्रांनो, देशातले अनेक राजकीय नेते विशेष प्रयत्न करूनही ज्या गोष्टी साध्य करू शकत नाहीत त्या नरेंद्र मोदीजी आपल्या साध्या साध्या कृतींनी साध्य करीत आलेले आपण पाहिलेले आहेत. त्यांच्या रूपानं जगभरात फिरणारा सनातन हिंदू संस्कृतीचा उत्कृष्ट पुरस्कर्ता आणि प्रचारक आपल्याला मिळाला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय सियाराम.